महाशिवरात्री स्पेशल डिश उपवासाची खुसखुशीत पुरी आणि चटपटीत बटाट्याची भाजी. चला तर बनवूयाच ही चटपटीत रेसिपी. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे उकडायला टाका. झाकण लावून गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवून द्या. त्यानंतर 3-4 शिट्ट्या होऊ द्या. जास्त पण नका होऊ देऊ, नाहीतर बटाटे गाळ होऊन जातील. त्यानंतर एक कढई घ्या, त्यामध्ये साबुदाणा थोडासा भाजून घेऊ आपण. हलवत राहायचं म्हणजे काळा होणार नाही, खाली चिटकणार नाही. हलवत राहा. त्यानंतर एका भांड्यामध्ये तो थंड होण्यासाठी ठेवायला. थंड झाला की तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. पहिले बघून घ्या तो थंड झाला आहे की नाही ते व्यवस्थित असं. मग आता दळायला घ्या. थोडा घ्या, जास्त पण नका घेऊ, नाहीतर खूप आवाज येतो मग मिक्सरचा. अशा प्रकारे सर्व साबुदाणा दळून घेऊ. चेक करून घ्या झाला की नाही बारीक ते. एका भांड्यामध्ये सगळं काढून घ्या. असंच दळत राहा. आता तो साबुदाणा दळून घेतलेला एका चाळणीने गाळून घ्या. गाळून घेतलेला वरती आलेला तो कोंडा, म्हणजे कोंडा नाहीच आहे, तो साबुदाणाच आहे, तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या. पुन्हा एक वेळा गाळून घ्या. त्यानंतर आपल्याला भाजी बनवण्यासाठी त्याच भांड्यामध्ये मिरचीची थोडीशी पेस्ट बनवून घ्या. तोपर्यंत बटाटे आपले शिजलेले असेल ते बघून घ्या. मस्त असे शिजले ते काढून घ्या. साल काढून ठेवा. आता तयार केलेल्या पिठामध्ये राजगिऱ्याचं पीठ टाका थोडं, त्याच्याने मऊ येतात पुऱ्या. त्यानंतर 1 चमचा मिरचीची पेस्ट, 1 चमचा मीठ, थोडंसं जिरं आणि कोथिंबीर टाकून त्यात उकडलेले 3-4 बटाटे साल काढून टाकून द्या. त्यानंतर ते चुरून घ्या. आता मस्तपैकी ती कणिक आपण भिजून घेऊ. त्याच्यासाठी पहिले सगळं असं मिक्स करून घ्या. थोडं पाणी टाकून आता आपण कणिक मळून घेऊ. थोडं टाकायचं हां, नाहीतर जास्त पातळ होऊन जाईल. मग त्यात खूप पाणी जिरतं. थोडं टाका पण, नाहीतर मग पातळ होऊन जाईल. बघू शकता तुम्ही आता गोळे तयार होत आहेत. मस्त मळत राहा. त्याच्याने ती मऊसूत कणिक होईल. थोड्याशा पण गिठोळ्या नका होऊ देऊ. मस्त तिला जोर लावून मळून घ्या. आता बघू शकता तुम्ही गोळा आपला तयार होत आहे, पण अजून झालेला नाही. आता झाला आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मऊसूत कणिक भिजून घ्या. त्यानंतर आपण भाजी बनवू. उकडलेले बटाटे साल काढून घ्या. एका कढईत तेल ठेवा. तेलात जिरं टाका. बारीक करून घेतलेली मिरचीची पेस्ट टाका 2 चमचे. त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे कापून घेतले होते आपण साल काढून, ते सुद्धा त्यात टाकून द्या. मिक्स करा. 1 चमचा मीठ ॲड करा. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. थोडा वेळ परतून घ्या आणि तयार आहे आपली उपवासाची चटपटीत भाजी. बघू शकता तुम्ही खूप छान अशी झालेली आहे. त्यानंतर आता आपण पुऱ्या तळण्यासाठी घेऊ. गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवून त्यात थोडे तेल टाकून घ्या. त्यानंतर पुरी लाटायला घ्या. आता खूप जोरात लाटायचं नाही, थोडं हळूहळूच लाटायचं, म्हणजे ते
पुरी तुटणार नाही आपली. असं थोडंसं हाताने दाबून दाबून लाटलं तरी चालेल. अशा प्रकारे सर्व लाटून घ्या. पाहू शकता तुम्ही अशी झाली. एकदम गोलाकार तर नाहीच होत असेल तुमच्याकडून तर करा. तेल लावून किंवा तुम्ही राजगिराचं पीठ लावून सुद्धा लाटू शकतात. बघा, तेल मस्त मीडियम गॅसवर गरम करायचं. जास्त पण गरम नाही करायचं, मीडियमच गॅस राहू द्यायचा. अशा प्रकारे पुरी मी पहिल्यांदा करते आहे म्हणून पहिल्यांदा एकच तळून बघते आहे का फुटती का काय तेलात गेल्यावर म्हणून. त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान असा गोल्डन कलर आला आहे. अशा प्रकारेच सर्व पुऱ्या लाटून घ्या. हळूहळू लाटायचं, खूप जोरात लाटायचं नाही. अशा प्रकारेच सर्व लाटून घ्या आणि तळून घ्या. पाहू शकता तुम्ही जमत आहे मला, मी सुद्धा पहिल्यांदाच करते आहे. बघा आता अशा प्रकारे तळून घ्या. मस्त मस्त खुसखुशीत पुऱ्या झाल्या होत्या. सर्वांना खूप आवडल्या. आता खायला घ्या.